मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस बरसतोय। अनेक जिल्ह्यात पूरस्थिती आहेत, रस्ते घरं पाण्याखाली गेलेली आहेत। मुंबईतही सखल भागात पाणी भरलंय, त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। पुढील काही तासही मुसळधार पावसाचेच राहणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। आज सकाळपासूनच खरं तर राज्यभरात मुसळधार पावसाची दमदार हजेरी बघू शकतोय आपण, आणि त्यामुळे जे पाणी साचलेलं आहे ते रस्त्यांवर साचलंय, घरं सुद्धा पाण्याखाली गेल्याचं आपण बघू शकतो। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, आपण बघू शकतोय मुंबईमध्ये खरं तर सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे, काय परिस्थिती सध्या पावसाची? नक्की जर पाहायला गेला तर परवापासून संपूर्ण राज्यात पाऊस जो आहे तो पुन्हा एकदा सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळत होता। काल सुद्धा पहाटेच्या सुमारात मुसळधार पाऊस हा मुंबईत आणि मुंबईच्या उपनगरात सुद्धा लागलेला आपल्याला पाहायला मिळत होता। आज सुद्धा परिस्थिती जैसे ते आज सुद्धा पहाटेपासून मुंबई आणि मुंबईच्या उपनगरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पुढील 3 ते 4 तास मुंबईत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज सुद्धा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। आणि याच दृष्टिकोनातून मुंबईचं मंत्रालय असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल यांच्याकडून सतर्कतेचा जो इशारा आहे तो जारी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सकाळी मुसळधार पाऊस होता। आपल्याला माहिती आहे की सकाळच्या क्षेत्रात मोठ्या संख्येनं जे नागरिक किंवा सर्वसामान्य मुंबईकर असतात ते कामावरती जाण्यासाठी घराच्या बाहेर पडत असतात आणि घराच्या बाहेर पडत असताना पावसामुळे त्यांची मोठी तारांबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या वाहतूक ही संथ गतीने सुरू आहे, काही सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर एकंदरीत आज पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो दादर पश्चिम भागात पडलेला आपल्याला पाहायला मिळतो, सायन परिसरात पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत उपनगरात सुद्धा मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे तो बरसल्यामुळे एकंदरीत जी वाहतूक कोंडी आहे ती संथ गतीने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। याचा सध्याचा परिणाम कुठल्याही लोकलवरती झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। पावसाचा परिणाम आतापर्यंत कुठल्या लोकलवरती पाहायला मिळत नाही, मात्र पहाटेच्या सुमारास हा मुसळधार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे जी वाहतूक आहे ती सध्या संथ गतीने सुरू असलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच नंदकिशोर, तुमच्या मागची सुद्धा आपण दृश्य बघू शकतो, अनेक जे रस्ते आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेल्याचं आपण बघतोय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघू शकतो सकाळपासूनच मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी भरलेलं आहे, त्यामुळे मुंबईकरांची एकच तारांबळ उडालेली आहे, मात्र याचा अद्याप लोकल सेवेवर कोणताही परिणाम नाहीये।